मी भाजपच्या लोकांना भेटतो म्हणजे तेव्हा तुम्हाला विकत नाही, मी खमका आहे, माझा मराठीचा बाणा बोथट झालेला नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात अशी काहीशी रागीट प्रतिक्रिया दिली। कधी चंद्रकांत पाटील, कधी चंद्रशेखर बावनकुळे, कधी आशिष शेलार, तर कधी खुद्द देवेंद्र फडणवीस असे भाजपचे नेते राज ठाकरेंना सातत्याने भेटत होते। त्यावर राज ठाकरे यांना सातत्याने प्रश्नही विचारले जात होते। पण याच भेटींमुळे मनसेला मॅनेज पक्ष म्हणून हिणवतात अशी खंत नाशिकच्या एका पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना बोलून दाखवली होती। त्याचाच धागा पकडत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांसह पत्रकारांनाही फैलावर घेतलं। तसंच त्यांना या भेटींवर स्पष्टीकरणही द्यावं लागलं। आता नेमकं काय घडलं होतं नाशिक दौऱ्यात आणि राज ठाकरेंना त्या पदाधिकाऱ्यांना नक्की काय सांगितले, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मागील निवडणुकांचे निकाल काही पक्षांच्या अस्तित्वाची कसोटी पाहणारे ठरलेत। विशेषतः राज ठाकरेंच्या मनसेसाठी सध्याचा काळ हा आव्हानांचा आहे। कधी काळी वैभवाच्या झोतावर असलेल्या मनसेला नंतरच्या काळात उतरती कळा लागल्यानं पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली। अंतर्गत गटबाजी आणि बदलणारी भूमिका या प्रमुख कारणांमुळे बडे नेते पदाधिकारी सोडून गेलेच, शिवाय कार्यकर्तेही सैरभैर झाल्यानं नेतृत्वासमोर पक्ष संघटनेचं मोठं आव्हान निर्माण झालं। गेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं जावं लागल्याने पक्षाची मान्यता आणि पक्षचिन्ह धोक्यात आले। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हीच पक्षासाठी अखेरची संधी आहे। याचमुळे राज ठाकरे झपाटून कामाला लागलेले दिसतायत। याच पार्श्वभूमीवर त्यांनी गत आठवड्यात नाशिकचा दौरा केला। शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ बांधण्याच्या हेतूनं हा दौरा होता। या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। मनमोकळे बोला अशी साथ घालून त्यांनी गटागटाला पुरेसा वेळ दिला। कार्यकर्त्यांचा यामुळे हुरूप वाढला। मग काय, कार्यकर्त्यांनीही स्थानिक स्तरावर असलेल्या पक्ष संघटनेतील उणिवा बोलून दाखवल्या। मात्र यातील एका पठ्ठ्यानं तर जरा जास्त स्पष्टपणे आपल्या भावना बोलून दाखवल्या। थेट राज ठाकरेंच्याच भूमिकेवर एवढं स्पष्ट बोलल्याने राज ठाकरे स्वतः अवाक झाले होते। पण हा पठ्ठ्या स्थापनेपासूनच पक्षात आहे, त्यामुळे त्याच्या भावना प्रामाणिकच असाव्यात असं म्हणत राज ठाकरेंनी त्याच्या म्हणण्याचा आदर केला। या पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंना सल्ला देत म्हटले की तुम्ही भाजपच्या लोकांना कृष्णकुंजवर बोलवत जाऊ नका, कारण ते तुम्हाला भेटून गेल्यानंतर लोक मॅनेज पक्ष म्हणून आपल्यावर टीका करतात। आता त्यावर राज ठाकरेंनी मी त्यांना बोलवत नाही, तेच माझ्याकडे येतात असं सांगितलं। पण यावरही या पठ्ठ्याचं समाधान झालं नाही। मग ते ज्या कामासाठी आले होते ते मीडियाच्या माध्यमातून आपण स्पष्ट करावं असा सल्लाच त्याने राज ठाकरेंना दिला। या दोघांमधील संवादावर जेव्हा बाहेर चर्चा झाली तेव्हा या पठ्ठ्याच्या धाडसाचं अनेक जणांना कौतुक वाटलं, पण काहींनी यावर बोलणंच टाळलं। हाच धागा पकडत राज ठाकरेंनी मुंबईतील मेळाव्यात भाजप नेत्यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं। सध्या राज्यात राजकारणाचा पूर्ण चिखल झाला असून सगळेच आपली भूमिका बदलतायत, पण मी तुम्हाला विकायला बसलेलो नाही, मी खमका आहे, माझा मराठीचा बाणा बोथट झालेला नाही। जर एखादा नेता घरी चहाला येतो असं म्हणत असेल तर त्याला काय सांगायचं, घरीच चहा पी म्हणू का? पण जेव्हाही कोण भेटायला आलं की सुरू झाल्या कहाण्या, असं राज ठाकरेंनी म्हटले। यावेळी राज ठाकरेंनी नाशिकमधील चंद्रकांत पाटील यांच्या भेटीचाही किस्सा सांगितला। नाशिकमध्ये चंद्रकांत दादांनी मुंबईत आलो की चहा प्यायला येतो असं म्हटलं होतं, त्यावर मी त्यांना या असं म्हटलं होतं। जर असंच तुम्हाला कोणी विचारल्यास काय करणार, चहा कशाला प्यायचाय, कशाला घरी येता असं म्हणणार का, असं म्हणत भाजप नेत्यांसोबतच्या भेटी या अगदी सहज झाल्या होत्या असं राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले। पण या भेटी सहज होणाऱ्या नसतात हे राजकीय जाणकार चांगल्या पद्धतीने समजू शकतात। राजकारणात मेसेज देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते। कोणतीही गोष्ट सहज होणारी नसते, त्यावेळी साखर पेरणी करत ती पुढे न्यावी लागते। भाजप नेते आणि राज ठाकरे यांनी मागचं वर्षभर हेच केलं होतं। 5 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता। त्याच राज ठाकरेंनी यंदा मात्र भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला। ही भूमिका बदलण्यामागं याच सहज वाढत जाणाऱ्या भेटीगाठी आणि त्यातून कार्यकर्त्यांना मिळालेला मैत्रीचा संदेश कारणीभूत ठरला होता। त्यामुळे राज ठाकरेंनी कितीही सांगितलं की ते फक्त चहा प्यायला आले होते, त्यावर राजकारण माहिती असणाऱ्या लोकांचा विश्वास बसणं मात्र अवघडच आहे। आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटी या सहज झाल्या असतील का? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।